नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। गणपती बाप्पांसाठी खास असा हा मऊ लुसलुशीत मऊ आणि रसरशीत असा हा शिरा बनवलेला आहे। गणपतीसाठी रव्याचा हा प्रसाद तुम्ही अवश्य बनवा। प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे 1 वाटी हा बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यासाठी पाऊण वाटी हे साजूक तूप घ्यायचं आहे। तर आता वाटीमधलं थोडंसं तूप यामध्ये घालायचं आहे। रव्यामध्ये 2 चमचे हे बेसन पीठ घालून घ्यायचे। नंतर हे व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे रव्यासोबत। इथे व्यवस्थित असं हे बेसन पीठ मिक्स करून झालेलं आहे। तूप इथे छान असं तापलेलं आहे। गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि हे यामध्ये घालून व्यवस्थित असं हलवायचं आहे। मस्त असा गुलाबी हा म्हणजे बदामी रंगाचा झाला पाहिजे रवा, एवढा तो भाजून घ्यायचा आहे। आणि बेसन पीठ टाकल्यामुळे या प्रसादाचा म्हणजे या शिऱ्याचा रंगही खूप छान असा येतो। करून बघा नक्की एकदा। आज गणपती बाप्पांसाठी हाच प्रसाद मी दाखवणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही सत्यनारायणाची पूजा किंवा गणपती विसर्जनासाठी सुद्धा हा प्रसाद बनवू शकता। रवा भाजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ज्या वाटीने तूप किंवा ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आता हे गरम करायला एका बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता हा थोडासा रवा बाजूला करायचा आहे आणि त्यामध्ये हे जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि व्यवस्थित असे हे रव्यासोबतच परतून घ्यायचे आहे। सुरुवातीला जरी टाकले तरी पण काही हरकत नाही। आता यामधलं 2 चमचे तूप हे अजून यामध्ये घालायचं आहे। एकदम न घालता हळूहळू करून हे तूप वापरायचं आहे। आता परत यामध्ये तूप घालायचे। आवडीनुसार यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि हे सर्व आता परत मिक्स करून घ्यायचे, हलवायचे। विलायचीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, फुल न ठेवता हा रवा हलवून घ्यायचा आहे आणि ह्या रव्याला आपोआप थोडंसं तूप सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी घालायचं आहे हळूहळू। इथे पाहू शकता मस्त असा हा रवा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये परत 1 चमचा हे तूप घालायचे। इथे याप्रमाणे हा रवा भाजून घ्यायचा आहे बदामी रंगावर, मस्त असा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये हळूहळू करून हे उकळलेलं पाणी घालायचं आहे। एकदम न घालता अगदी हळूहळू साईडच्या बाजूने असं घालायचं आहे। एकदम जर ओतलं तर अंगावर ओढू शकतं। आता हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। खूप छान प्रसाद होतो, करून पहा। एकदम छान असं हे झालेलं आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे। आता यामध्ये उरलेलं पाणी हे हळूहळू घालायचं आहे। एका वाटीसाठी 3 वाट्या दूध किंवा 3 वाटी पाणी हे आवश्यक असतं बारीक रव्यासाठी। तर आता यामध्ये उरलेलं पाणी हे सगळं आता घालायचं आहे।
आणि व्यवस्थित हा रवा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। हे पाणी असं एकत्र करायचं आहे रव्यामध्ये आणि उलटपालट हलवायचं आहे आणि 1-2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा हा छान व्यवस्थित शिजला जातो। इथे आता हे पसरवून द्यायचं आहे। असं थोडंसं आता तूप घालायचं आहे आणि यावर आता 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। इथे आता 1-2 मिनिट झालेले आहे, हे पाहू शकता। एकदा हा रवा व्यवस्थित हलवून द्यायचा आहे आणि आता यामध्ये साखर घालायची आहे। ज्या वाटीने रवा घेतला आहे तेवढीच साखर इथे घ्यायची आहे आणि उरलेलं तूप पण हे आता यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून हलवायचं आहे। एकत्र करून झालं की त्यावर परत 1-2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे। आता वाटीला जे तूप लागलेलं आहे ते पण हे बोटाने काढून घ्यायचे आणि रव्यामध्ये घालायचं आहे। इथे साखर व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि यावर आता हे 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। आता इथे 1-2 मिनिट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम छान असा हा शिऱ्याचा प्रसाद तयार झालेला आहे। आता एकदा परत हलवून द्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं नाही, नुसतं असंच परतून घ्यायचं आहे। एकदम मऊ लुसलुशीत आणि खूप खमंग असा हा डाळीच्या पिठामुळे प्रसाद लागतो। इथे आता गॅस हा बंद करायचा आहे आणि हा प्रसाद काढून घ्यायचा आहे। झाला की नाही मस्त असा गणपतीसाठी रव्याचा प्रसाद। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा प्रसाद गणपती बाप्पांसाठी अवश्य बनवा।